मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी माणसं चॅनलमध्ये आपले स्वागत। वारंवार जर आपली कामं अडत असतील, कोणत्या ना कोणत्या कामामध्ये आपल्याला नेहमी अडथळे येत असतील, एखादं काम अगदी व्हायला आलं आणि ते थोडक्यासाठी थांबत असेल किंवा कुठल्या गोष्टींची आपल्या मनात प्लॅनिंग आहे पण त्याला मुहूर्तच लागत नसेल, सतत अडथळा येणं, कामामध्ये व्यत्यय येणं म्हणजे वास्तूमध्ये काहीतरी दोष असतात, त्याच्यामुळे या गोष्टी होऊ शकतात। याच्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे काय, तर असे वास्तुदोष आपल्या घरातून काढण्यासाठी आपण जिथं काम करतो त्या ऑफिस, दुकान, व्यवसायाचे ठिकाण इथून वास्तुदोष काढण्यासाठी आपल्या त्या ठिकाणचा उंबरा जो आहे तो उंबरा स्वच्छ ठेवणे, त्याचबरोबर त्या उंबऱ्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणे। रोजच्या रोज जर शक्य नसेल आपल्याला तर आपण रेडियमचं किंवा ऑइल पेंटने तिथं स्वस्तिक काढून ठेवू शकतो, गायची पावलं, लक्ष्मीची पावलं काढू शकतो। त्याचबरोबर आपल्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर तोरण लावणे, दरवाजाच्या उंबऱ्यावर स्वस्तिक काढून लक्ष्मीची पावलं काढणं, त्याचबरोबर त्याच्या चौकटीला आपण तोरण लावणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे घराच्या बाहेर जिथे आपण तुळस लावतो त्या तुळशीला रोजच्या रोज दिवा लावणे, त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकणे, ती लवंग टाकायची आणि मग दिवा म्हणजे तेलामध्ये लवंग ठेवायची आणि दिवा लावायचा, असं रोजच्या रोज संध्याकाळी करावं। त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरातले किंवा आपण जिथं कुठं आहोत तिथलं टॉयलेट बाथरूम कायम स्वच्छ ठेवणं, तिथं कुठल्याही प्रकारची दुर्गंध येणार नाही ह्याची काळजी घेणं। त्याचबरोबर हे टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवून ह्याचे दरवाजे कायम बंद ठेवणं, हा एक उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा घरामध्ये कापूर जाळणे। आपल्याला जर रोजच्या रोज शक्य नसेल तर दर पौर्णिमेला वास्तूमध्ये कापूर जाळायचा आणि तो कापूर घरभर फिरवायचा। त्यावेळेस जेव्हा आपण हा कापूर घरभर फिरवतो तेव्हा घराचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे उघडायच्या। घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती या खिडक्यांमधून, दरवाजांमधून बाहेर जात आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, असं म्हणत घरामध्ये कापूर फिरवायचा। ही एक गोष्ट आपण करून बघू शकतो। त्याचबरोबर आपण जेव्हा घर क्लीन करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये, त्या फरशीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणं रोजच्या रोज। मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसायची। जसं आपण स्वतःची दृष्ट काढतो तशीच आपण आपल्या वास्तूची दृष्ट काढतो, अशा अर्थाने पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी। या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे काय होतं, ह्यातली जी वास्तूमधली जी निगेटिव्हिटी आहे ते हे मीठ शोषून घेतं आणि हे पाणी एकतर टॉयलेटमध्ये टाकून द्यावं किंवा वास्तूच्या बाहेर टॉयलेटमध्ये टाकून दिलेलं नेहमी चांगलं। हे मिठाचं पाणी नंतर टॉयलेटमध्ये ओतून द्यायचं आणि ते फ्लश आउट करून टाकायचं। या 5 गोष्टी तुम्ही नक्की करून बघा, थोड्याच दिवसात तुम्हाला जाणवेल की घरातले वास्तुदोष हा कमी झालेला आहे किंवा पूर्णपणे गेलेला आहे आणि तुमची कामं नक्कीच मार्गी लागतील, एक एक कामं सॉल्व्ह होतील। न कळत कुठून तुम्हाला चालून योग येतील आणि तुमची कामं मार्गी लागतील। ते नक्की तुम्ही करून बघा, याचे खूप छान रिझल्ट्स आहेत। धन्यवाद।